पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। समुद्र किनाऱ्यावर एटीव्हीच्या अपघाताची एक चित्रफीत सोमवारी समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली। या अपघातामध्ये उंटासह 3 ते 4 पर्यटकही जखमी झाले आहेत। त्यामुळे समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या चित्रफितीमुळे समुद्र किनाऱ्यांवर बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या एटीव्हीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे, ज्यामध्ये एका एटीव्हीवरचा ऑल टरेन व्हेकल चालकाचा ताबा सुटतो। त्यामुळे एटीव्ही बाईक एका हाताला धडक देऊन समोर उभ्या असलेल्या उंटाला जोरात जाऊन धडकते। या अपघातात एटीव्हीवर बसलेली महिला खाली पडते आणि जखमी उंट घाबरून सैरावैरा धावू लागतो। उंटावर बसण्याच्या प्रयत्नात असलेली एक महिला जोरात खाली पडते। एटीव्हीवर बसलेले एक चालक आणि त्याच्या सोबत बसलेला लहान मुलगाही या अपघातामध्ये किरकोळ जखमी होतात। एटीव्हीचा अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही। यापूर्वीही चालकाचे नियंत्रण सुटल्याने एटीव्ही अपघाताचा घटना अलिबाग येथे घडल्या आहेत। त्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर बेकायदेशीरपणे चालवण्यात येणाऱ्या एटीव्ही वाहनांचा प्रश्न चर्चेत आला आहे। एटीव्ही अर्थात ऑल टरेन बाईक या गाड्या खेळण्यांच्या प्रकारात मोडतात। त्यामुळे या गाड्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे रजिस्ट्रेशन लागत नाही। गाड्यांची तपासणी केली जात नाही। कुठल्याही विभागाची व्यवसायासाठी परवानगी घेण्याची गरज पडत नाही। व्यवसायासाठी नियम आणि अटी अस्तित्वात नाहीत। त्यामुळे अनिर्बंध परिस्थितीत हा व्यवसाय किनारपट्टीवर गेल्या 4 ते 5 वर्षांपासून फोफावत असल्याचे दिसून येत आहे। चिंताजनक बाब म्हणजे या वाहनांची नियमित तपासणी केली जात नाही। त्यामुळे धोकादायक अवस्थेत या गाड्या व्यवसायासाठी आणल्या जातात। त्यामुळे अपघात होतात। 10 ते 14 वयोगटातील मुलेही या व्यवसायासाठी वापरले जातात। वेग मर्यादेचे उल्लंघन केले जाते। गाड्यांचा आवाज मोठ्याने यावा यासाठी सायलेन्सर मध्ये बदल करून घेतले जातात। यामुळे कानठळ्या बसतील एवढे आवाज या गाड्या करताना दिसतात। गाड्या कुठल्या क्षेत्रात चालवाव्यात याचे निर्बंध अस्तित्वात नाही। त्यामुळे पर्यटकांच्या मधून कुठेही या गाड्या चालवल्या जातात। चालकाचे नियंत्रण सुटले तर त्या सरळ पर्यटकांना जाऊन धडकतात। त्यामुळे या अनिर्बंध एटीव्ही वाहनांवर आवर घालण्याची मागणी केली जाऊ लागली आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।